हॅलो फ्रेंड्स, तुम्ही कधी कलिंगडाची आईस्क्रीम खाल्ली आहे का? नाही ना? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलिंगडाचे म्हणजेच वॉटरमेलनचे आईस्क्रीम घरी आणि तेही फक्त 3 साहित्यामध्ये कसे तयार करायचे ते दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कलिंगडाची आईस्क्रीम आहे म्हटल्यानंतर आपल्याला मेन इंग्रेडिएंट लागणार आहे ते म्हणजे कलिंगड। तर इथे मी एक मोठ्या साईजचं कलिंगड घेतलेले आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे 2 भागामध्ये हाफ कट करून घ्यायचं आहे। आईस्क्रीम तयार करण्यासाठी आपण फक्त अर्ध्या कलिंगडाचाच वापर करणार आहे। सुरुवातीला या कलिंगडला आपल्याला अशा प्रकारे उभे आणि आडवे कट मारून घ्यायचे, जेणेकरून यातला गर काढायला आपल्याला इझी जाते। यानंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला यातला सर्व गर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्या मिक्सरला जो सगळ्यात मोठा जार असतो, जो की आपण ताक किंवा ज्यूस करण्यासाठी वापरतो, तो घ्यायचा आहे आणि यामध्ये हा सर्व गर आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढी साखर घालायची आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे फ्रेश क्रीम आणि हे देखील कपने मोजून अर्धा कप एवढी आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी हे फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, मोठ्या मिक्सर जारचा वापर केल्यामुळे यामध्ये बिया वाटल्या गेलेल्या नाहीत, बिया अगदी सगळ्या जशाच राहिलेल्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारची एखादी डिश किंवा एखादा बाउल तुम्ही घेऊ शकता की ज्यावरती हे कलिंगड व्यवस्थित बसू शकेल, हल्लं जाणार नाही। कारण कलिंगडचा खालचा शेप जो आहे तो राऊंड आहे आणि याला सरळ ठेवण्यासाठी अशा प्रकारचा जुगाड आपल्याला करायचा आहे। आणि त्यानंतर आपण जे गाळून घेतलेले मिश्रण आहे ते सर्व यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि यानंतर चमच्याने एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी क्लिंग रॅपने याला रॅप करत आहे। तुमच्याकडे सिल्वर फॉइल पेपर असेल तर त्याने देखील तुम्ही याला रॅप करू शकता। अशा प्रकारे याला रॅप करून झालेले आहे। आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे कमीत कमी 10 ते 12 तासांसाठी। आज रात्री ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे। आता दुसऱ्या दिवशी दुपारी मी तुम्हाला दाखवीन। दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता आता हे मी आईस्क्रीम काढत आहे, कारण माझी मुलं जेवण झाल्यापासून मागत आहेत खाण्यासाठी आणि जवळजवळ 16 ते 17 तास याला मी छान सेट करून घेतलेला आहे। तुम्हाला देखील तुम्ही 3-4 तास जरी एक्स्ट्रा ठेवले फ्रीजरमध्ये तरी देखील ते छान सेट होईल। यामध्ये आपण आर्टिफिशियल कलर, इसेन्स किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाहीये। अगदी नॅचरल पद्धतीने घरच्या घरी आणि तेही अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही आईस्क्रीम घरच्या घरी तयार केलेले आहे। त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। माझी खात्री आहे तुमची मुलं तुम्हाला वारंवार अगदी कलिंगडचा सीझन संपेपर्यंत तुम्हाला तयार करायला सांगतील आणि टेस्टला तर इतके अप्रतिम लागते हा आईस्क्रीम। त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। आणि हो, तुम्ही ही आईस्क्रीम ट्राय करून बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।